तर नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण काय करणार आहोत, तर आपण आज बनवणार आहोत अंडा करी। तर चला, आमच्या अहोंची आज खूप इच्छा आहे अंडा करी खाण्याची, तर अहोंसाठी बनवणार आहे अंडा करी। तर ही अंडा करी बनवण्यासाठी आपण आता 4 अंडे घेतलेले आहेत। 4 अंडे आपल्याला एका पातेल्यामध्ये घेऊन बॉईल करून घ्यायचे आहेत। आपण अंडे गॅसवरती ठेवून बॉईल करून घेऊया। अंडे बॉईल झाल्यानंतर वरची जी साल आहे ती आपल्याला सर्व काढून घ्यायची आहे व्यवस्थित। आता एका पॅनमध्ये आपण मसाला तयार करणार आहे। त्याच्यासाठी मोठे चम्मच 2 आपण तीळ घेतले। तीळ आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तीळ आपले छान भाजून झालेत। आता आपल्याला सुकं खोबरं घेतलं आहे। तुम्ही सुकं खोबऱ्याचा खीस पण घेऊ शकता। सुकं खोबरं आपल्याला छान मरून कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकून कांदा टाकून आपल्याला कांदा छान असा मस्त असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला भाजून झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। जे पण मसाले आपण भाजून घेतलेले आहेत ते सर्व आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवा असा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतला आहे। 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। अद्रक घेतलं आहे। अद्रकचे काप करून अद्रक घेतलं आहे। आता जो मसाला आहे, आता आपल्याला थोडा अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलं आहे। मसाला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे। मसाला छान असा आपला मिक्सरला लावून आपण घेतला आहे। हे बघा, आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान तापल्यानंतर मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये मीडियम आचेवरतीच आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। आता मसाला आपण तेलामध्ये एकजीव केल्यानंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। लाल तिखट चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता सर्व जे आपण लाल तिखट टाकलेलं आहे आणि मसाला सुके मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आपला मसाला छान असा तेलामध्ये तेल बाजूला झालेला आहे। मसाला खूप छान असा झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला तो आता आपला पाणी टाकून थोडंसं भांड्यामधलं टाकून घ्यायचं आहे। आणि हा मसाला पण आपल्याला छान असं होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। अशा पद्धतीने जेवढा आपला मसाला छान होईल तेवढा आपलं जे आहे भाजी छान लागेल चवीला। आता कुकिंग प्रोसेस थांबू नये त्याच्यासाठी गरम पाणी मी घालून घेतलं आहे मसाल्यामध्ये आणि सर्व एकत्र करून घेतलं आहे। गरम पाण्यामुळे कुकिंग प्रोसेस जी आहे ती आपली थांबत नाही। आता गरम मसाला 1 चम्मच टाकून घेतला आहे। सर्व मिक्स करून घेऊयात। आता छान जे भाजीला आहे, भाजी आपल्याला फास्ट गॅसवरती ठेवायची आहे। भाजीला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला जे अंडे आपण आहेत बॉईल केलेले त्याला मधामधून आपल्याला चीर पाडून घ्यायची, ज्याच्यामुळे मसाला आतपर्यंत जाईल आणि भाजीला छानशी अशी चव येईल। आता सर्व अंड्याला एक एक करून आपल्याला काप करून रस्स्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सर्व एकत्र करून घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि छान मीडियम फास्ट गॅसवरती आपल्याला भाजी छान अशी होऊ द्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने तरी आपली मस्त छान अशी भाजी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, मसाला पण किती छान आपला तयार झाला आहे। अशा पद्धतीने भाजी जर केली तर आपल्या एकत्र असं जे आहे जी करी आपण अंडा करी बनवतो ती छान अशी तयार होईल। नाहीतर केव्हा काय होतं की एका साईडला अंडे जाते एका साईडला रस्सा, असं नाही। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। खूप छान अशी खाण्यासाठी पण लागते आणि चवीला पण खूप टेस्टी अशी आहे। तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ आपला बघितला असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे आपले असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा तुम्ही, छान अशी भाजी आपली जी आहे ती तयार झालेली आहे। अंडे पण बघा कसं पूर्ण आतपर्यंत मसाला जाऊन छान असा तयार झाला आहे आणि रस्सा पण बघा आपला एकसारखा असा रस्सा आपला तयार झाला आहे। तर चला या जेवायला।